काय आपल्या गावाची मूळ समस्या काय आहे? पाण्याची ना. तर मी आता ठरविलंय की मी आता अरबी समुद्र विकत घेणार आहे. आह, झालं बा सरपंचाचं एकदाच काम. आयो सरपंच सरपंच काय रे बंडू, हो का सगळं काम केलंय बघा हे. दिवसभराचं सगळं काम झालं का? सगळं काम झालं दिवसभरात. बर बर, चालतंय चालतंय. मग आता काय? आता बघा की का नंतर देता. अरे नाही, हा तुझं ते हे रोज नाही का? हा. चालतंय चालतंय. तुझं हे बघ बंडू, हा. ठरल्याप्रमाणे तुझं 500 रुपये. हो आणि तू आज दिवसभर खूप चांगलं काम केलंय. लय काम केलं सरपंच मी. हा, त्याच्यामुळे हे बघ 200 रुपये तुला बक्षीस. बर बर. हा हो हो. हा हा काय अजून दुसरं काम असलं तर सांगा पुन्हा. हा, चालतंय हा, चालतंय. येऊ का? हा चालतंय, ये. हा हा. अरे या 500च्या नोटीसाठी काय काय नाही करावं लागलं. या 500च्या नोटीच्या जोर 200 रुपये बक्षीस आले. या 500च्या नोटीसाठी सरपंचाचं काय केलं मी? काम केलं भरपूर. सरपंचाचा बंगला झाडून काढला. सरपंचाच्या इथं कडबा आणून टाकला. कडबा गुराला टाकला. सगळ्या झाडाला पाणी दिलं. चिकूला पाणी दिलं. आंब्याला पाणी दिलं. पपईला पाणी दिलं. केळाला पाणी दिलं. सगळं सरपंचाचं घर पाणीमय करून टाकलं. वा वा वा. हे बक्षीस वरल्या किशेत आणि 500 कमाई खालच्या किशेत. भांड्या ए अरे कुठे एवढ्या उड्या मारीत खेळत कुठे चाललाय? आपण लय खुश आहे आज. का? दिल्लीला चालू दिल्लीला. दिल्लीला कशाला रे? इमान आणायला. अरे, दिल्लीच्या यात्रा चाललाय का विमान आणायला? येडा झाला काय? अति बावळाट झालाच का? आईच्या ठॉय झाला. गोळ्या ठॉय झालाय आता. हाय. आता हा बंड्या ठॉय होता. बंड्या हुशार झाला. बंड्याला अक्कल आली. अरे जत्रे बुत्रेतले इमान आणत असतो का मी? मग? अरे ते आभाळात उडणारे इमान नसतं का असं एरोप्लेन एरोप्लेन लोक बसते त्याच्यात. मी एक तसलं इमान आणणार आता. होय आणि काय करणार? ते का इथं भाडेवर वाहणार. बा- मग शिटावर देणार. त्याला एक पिवळी पाटी आणणार आणि पिवळी पाटी लावणार आणि पुणे मुंबई डेली सर्व्हिस. आहे. अर्ध्या अर्ध्या तासाला इमान. एक इमान झालं की लगेच 2 घेणार. 2 झाले की लगेच 3. लगेच एक इमान कंपनी टाकणार. घेशील घेशील. घेशील म्हणजे काय घेणारच. नाही मला सांग एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडून? काय लॉटरी लागली काय? नाही मग काम केलंय मेहनत केली तेवढी. सकाळपासून असा घाम गाळलाय त्या पैशासाठी. किती पैसे आहेत असे तुझ्याकडे? 500 रुपये आणि बक्षीस 200 रुपये. घेशील मग तू? मग? मग तू घेशील घेणारच. 100% घेशील. अरे भावकीच्या जीवावर तटीवर घेणार मी. वा वा वा. घ्या. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन तुझं. धन्यवाद. जा तुझा पुढचा प्रवास सफल हो. इमानातच पुढचा प्रवास आता. नाही जा. काय घ्यावं काय घ्यावं कळलं काय घ्यायचं ते. भाऊकी लयच आनंदात दिसत आहे. विषय काय? आज खुश आहे मी. आज लय खुश. काय करा नि खुशीचं भाऊ? दिल्लीला जाणार आहे आता रेल्वे आणायला. रेल्वे? हा तसं तर मी इमानच घेणार होतो. हा. पण गोळ्या काय म्हणला एवढूशा पैशात इमान येत नाही. मग इमान मी कॅन्सल केलं. आता रेल्वे आणणार दिल्लीला जाऊन. काय करणार रेल्वे घेऊन बा तू? नगर पुणे सीटावर चलविणार आणि त्याला पिवळी पाटी लावणार अशी. हा ओके हा. काय करा माहिती का? हा. मी तुम्हाला कंडक्टर ठेवून देतो त्याच्यावर हा. रेल्वेवर. मग तुम्ही फिरा रेल्वे सोबत. कसं आहे? मग हा. तुम्हाला पगार होईल. हा, पगार पगार भेटला पाहिजे वेळेवर. देणार ना तुम्हाला पगार. आपण किती पैसे आहे तुमच्याकडे असं रेल्वे घ्यायला? पैसे माझ्याकडे हा. 500 रुपये आणि बक्षीस 200 रुपये. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो भाऊ की एवढ्या पैशात नाही येत रेल्वे. जळ की भाऊ की हा? तुम्हाला चांगलं झालेलं देखवणारच नाही कधी. चला मी माझं बघून घेईन काय करायचं ते. ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं. याच्या बापाने घेतली होती 500 रुपयात ट्रेन. सगळी कामं झाली. गाया दिल्या मोकळ्या सोडून गोठ्यात आता. करण्या हा. पावता येते का तुला? अरे आता गेला का पोहायला? येते का? पोहायला जायचे का? नाही नाही तो आपल्या जहाजाचा कॅप्टन. हा? हो जातो कॅप्टन. जहाज घेणार आहे मी आता आणि त्याचा कॅप्टन तुला करणार आहे मी. पैसे आहे होते का? किती आहे पैसे? आईला याला सांगितलं ना 500 रुपये तर वरून बक्षीस 200 रुपये. हे बी काहीतरी आडफाटाचं घालीन मध्ये. आहेत ना
पैसे हाय तर पैसे जहाज घ्यायपुरते पैसे आहेत ना माझ्याकडे. हाय वय हो पण लक्षात ठेवा तो आपल्या जहाजाचा कॅप्टन आहे. हा, चालते हे चालते. बघ जहाज नीट चालवायचं. हा. दुसऱ्या जहाजाला धडकायचं नाही. हा. हे बघ पाण्यामध्ये ऍक्सिडेंट बिक्सिडेंट करायचा नाही. हा, हा हा कळलं का हा. लक्षात ठेवू कॅप्टन हा. जहाजाचा. हे भांड्या काय आज डोक्यावर पडले काय म्हणे जहाज घ्याय पुरतं पैसा आहे. अरे कपडे बदली ना 2 वर्ष झाले ती आणि त्या घराला प्लॅस्टर नाही. पाऊस काळात गाळात आहे बादा बादा आणि उन्हाळ्यात फुफुटा गेला तर बसत खोकत आणि चाललाय जहाज घ्यायला. काय भाड्या बाता मारावा किती गोटे बोलावा आयला स्वाप्त का त्याला. जाऊ द्या आपल्याला काय करायचे. ए म्हणते काय रे कुठे चाललीस? पाणी भरायला पाणी भरायला हा. कुठं? हिरीवर इथं नळाला पाणी येत नाही व्हय? नाही ना नळाला पाणीच येत नाही अरे. ए बघ तू काय काळजी करू नको. तू टेन्शन अजिबात घेऊ नको. मी आज संध्याकाळी जाऊन आहे ना असा ब्लँक चेक वर असा खटाखटा सही करून येणार आहे. ब्लँक चेक वर हम्म ती कायसाठी अरे मी तसं आहे ना इमान घेणार होतो. आगगाडी विकत घेणार होतो. ती पाण्यावरची जहाज विकत घेणार हं. होतो. पण मला आता कळलंय की आपल्या गावाची मूळ समस्या काय आहे. काय? आपल्या गावाची मूळ समस्या काय आहे? पाण्याची ना. तर मी आता ठरविलंय की मी आता अरबी समुद्र विकत घेणार आहे. काय विकत घेणार आहे. अरबी समुद्र विकत. बर एकदा का मी अरबी समुद्र विकत घेतला ना हं. मग तुझ्या इथं पाणी, तुला बी पाणी, आपल्या गावाला पाणी, आपल्या अख्ख्या तालुक्याला पाणी, आपल्या जिल्ह्याला पाणी, पुन्हा मग अख्ख्या महाराष्ट्रभर बंड्याचं पाणी, सगळीकडे पाणीच. होय हा बंड्या पिला बिला तर नाही ना तू. पिल्यासारखं वाटतंय का? नक्कीच पिलाय म्हणूनच बरं व्हायला लागलास. पाणीच पाणी पाणी पाणी. एकदा फक्त अरबी समुद्र आपल्या गावात येऊ दे मग तवा कळल तुम्हाला हे बंड्या काय चीज आहे ती. जा तवर तर पाणी भरणंच आहे की नाही. आयला मरणाचं गरम होतंय कसलं ऊन वाढलंय बेकार मध्ये. अय पिंट्या उठ उठ. अरे अय, तिच्या आईला. मला उठ म्हणला तू स्वतः बसला का पिंट्या. अरे पिंटू शेट आहे पिंटू शेट. कशाचा शेट अन काय? अरे खरा शेट तर बंडू शेट आहे. अरे ती आम्हाला माहिती नाही का डुप्लिकेट चैनी घाली ते 150-150 रुपयाच्या बेंटेक चैनी आणि कोट मागून सगळा फाटलाय. अरे कवर असे फाटके कोट शिव ना यार. ओरिजिनल आहे ओरिजिनल आणि फॅशन आहे कळलं का. कशाची फाटकी फॅशन. अरे काय 1.5 महिना झाला कोट तरी काढलाय का अंगाचा मला सांगायला लागला. अरे तुला कळतंय का कुणाला बोलतोय. पिंटू शेट आहे पिंटू शेट. अरे गावचा होणारा भावी सरपंच आहे मी. अरे चुलीत घाल भावी सरपंचाला. अरे मी सरपंच केलं उभा राहून आमदार होणार आहे. हा? आता इंटर निवडणुकीत. सरपंच केलं उभं राहून आमदार होणार आहे. मग तुझ्या का पैसे किती आहेत. पैसे अरे पैसे बक्कळ पैसा आपल्याकडे. ओके 500 500 इथं बक्षीस आहे पण 500 कुठे 500 करोड 500 लाख मग किती 500 अब्ज. अरे हे काय भंगलं बिंगलं काय आहे? ए यार बंडू काय झालं रडायला तुला. सरपंच माझं स्वप्न भंगलं. स्वप्न भंगलं. कसलं स्वप्न भंगलं तुझं. मी मान घेणार होतो विकत. मी आगीन गाडी विकत घेणार होतो. मी पाण्यावरच जहाज विकत घेणार होतो. मी आपल्या गावात अरबी समुद्र आणणार होतो आणि सरपंच किला उभं राहून आमदार होणार होतो. पण आता ते शक्य नाही सरपंच. का बरं. माझं स्वप्न भंगलं. अरे पण कस काय भंगलं का झालं काय कारण झालं. तुम्ही दिलेले सकाळी 500 रुपये माझ्याकडून हरपले. अरे अरे म्हणजे ते 500 रुपये पडले ते तुझे होते का. कुठे. अरे तुला मी पैसे दिलते ना अ, तर तू पुढे गेला मग आणि तुझ्या पाठी मागून मी आलो मला 500 रुपयाची नोट सापडली. मी हा. म्हणलं कुणाचे 500 कुणाचे तुझे 500 काय. तुम्हाला सापडलेत का? हा हा, सरपंच माझेच आहेत हे. तुझेच आहेत का. हा माझेच आहेत. बघ हाय का कष्ट केलेलं वाया जात नाही. नाही नाही. कष्टाचं आहे ना कसं का व्हायना नशिबाने परत येतच आपल्याकडे. हा, हाय का नाही. हा, ए, सरपंच हा मग ह्या 500 रुपयामध्ये काय घेऊ सांगा बरं मला. ह्या 500 रुपयामध्ये ना हा, इमान घेऊ का जहाज घेऊ का आपली आगीन गाडी घेऊ का काय घेऊ. समुद्र अरबी समुद्र विकत घेऊ. बंडू तुला खरं सांगू का हा. या 500 रुपयामध्ये ना ते तू काहीच नको घेऊ. हा, मग काय घेऊ. तू काय घे माहितीये का हे बघ तुझा शर्ट फाटलाय ना हात वर कर बरं. हे बघ हा शर्ट हो हा. बघ तू काय कर माहितीये का या 500 रुपयामध्ये ना गावात जा दुकानातून एक छान मस्त शर्ट घे. कमेंट मध्ये ना आपले प्रेक्षक कायम सांगतात बंडूचा शर्ट बदला बंडूचा शर्ट बदला. बंडूला 30 कपडे आहेत तर त्याच्यामुळे तू काय कर माहितीये का तू ये ना आपला एक मस्त छान शर्ट घे.
शर्ट आणूया 500 रुपयाचा. हा बरं मी तसंच करतो हा? सरपंच, शर्टच घेतो. हा हा येऊ का मग? हा चालतंय हा.